अयो मालक अयो झाल्यावर का सगळ्या गोण्या तुमच्या कांद भरून ठेवलं टेम्पोत टाकलं जाऊ दे म्हणलं त्याला बरं ऐक ना हा ती उद्या कपाशील रोटर हाणायचं आहे हा तेवढं लवकर ये मी डिझेल घेऊन येतो तुला ट्रॅक्टर चालू करून तेवढं रोटर हाणायचं आहे चालतंय की त्याला काय तवा हा हा आज झाली तुझी लवकर सुट्टी हा पण मी काय म्हणतोय तुला रोज किती 500 रुपये महिन्यात किती झाले तुझे महिन्याची बघ तुम्हाला सांगू का आता रोज काय रोज काम असतं नसतं असं भाग वेगळा पण नाही म्हणलं तरी आपलं आहे का 10-12 हजार बिंदास 10-12 हजार नाही 15,000 होते बरोबर दिवसभर तू काय काय करतो बरं दिवसभर म्हणजे हीच काम आपली दुसरं काय करायचंय नाही नाही त्या पैशाचं करतो काय काम तुझं बंदच नाही म्हणा पण तू पैशाचं करतो काय पैशाचं काय म्हणजे आता खर्च काय साधा आहे का मालक तुम्हाला तर माहिती आहे काय काय खर्च आहे सांग खर्च म्हणजे हे बघा आपल्याला दारू लागती 100 रुपये सकाळी आणि आपली 50ची संध्याकाळी झोपताना थोडीफार 90 बर हा आणि ही जी वडतोय तू बिडी मावा गोवा खातच असशील तू त्याचं वेगळं 5-50 रुपये त्या त्याला लागत असते ना आणि मग काय सांगायचं तुम्हाला बिडी बंडल मरणाचा माग झालाय बरं आता हे पैसे मग तुझ्याकडे देऊ का तुझ्या बायकोच्या हातात देऊ हा माझ्याकडं बायकोकडं कुठं मग तुला एवढं कळाय पाहिजे तुझ्या पोराची फी भरलेली नाही 500 रुपयासाठी जर तू शाळेतून काढतो तुझा दिवसाचा खर्च वैयक्तिक 200 रुपये महिन्याचेच तुझे जर 6,000 रुपये जर जायला लागले ते झाले तुझे रोजचे व्यसनाचे खर्च तुला कपडा दाढी चप्पल लागते असं टाकाटक राहायला लागते मग त्याला पैसे नको का तुझाच खर्च जर 9,000 व्हायला लागला तर त्यांनी कसं घर चालवायचं यायला म्हणजे ते पोरग काढलेलं तुमच्यापर्यंत आलोय शाळेतनं तू जर 500 रुपये त्याची फी भरू शकत नाही त्यांनी कवर काय करायचं घरी हा तुझ्या मनीच करायचं त्याला तू एक काम करते बिडी बोजाव टक सुधर की मी काय बोलतोय टक बिड वर बस हा बोला 500 रुपयासाठी जर तू शाळेतून काढले तुझ्या मनीच असलेले लोकांचे कामं केले पाहिजे त्यांनी तुला वाटतं का नाही शिकला पाहिजे तुझ्या घरात सुधारलं पाहिजे सणावाराला कधी तुझ्या घरी पोळ्या तुला केलेल्या आठवत्यात का हा एखाद्या सणावाराला साडी घेतली बायकोला असं काही झालंय कधी का तुझ्या ह्या आट्टापायी व्यसनापायी तू एवढं जर असं करीत असेल घराची राखरांगोळी होणार असेल काय करायची याचं पैशाचं हा का करतोय थोडा मनात विचार कर ना असं नाही वाटत का तुझं चुकतंय उद्या तुलाच जर काय झालं दवाखान्यात जावं लागलं तर ही पैसे तरी आणणार कुठून तू आहे का तुझ्याकडे बँक बॅलन्स असा जपून ठेवलेला काही का आजचा दिवस फक्त उद्या टाकलायचा उद्या बघू आजचा दिवस काढायचा एवढं डोक्यात असतं तुझ्या आईला बरोबर आहे बरं का मालक तुमचं शेवटी आम्ही मजूर आहे हातापायावर पोट असतंय आपलं हेच चांगल्या शरीराचं आम्ही वाटोळ केलं तर उद्या अवघड होईल का तीच पोरग तुला बघन का त्याचा मोठा झाला तो ती बघल का तुझ्याकडं की बापाने माझ्यासाठी काय केलं त्याला एक तर तो एकदम व्यसनी होईल नाही तर काहीच करणार नाही तो का तर बापाने व्यसन करून असं घराचं वाटोळ झालेलं आहे ती एक तर व्यसन करणार नाही पण ती पोरग आज शिकवलं काहीतरी झालं तर तुमचंच चांगलं होईल ना आणि ह्या मतलबी दुनियात कोणी असं सांगणार नाही शहाणा असशील तर सोडून दे सगळ्यांना आणि आता तरी सुधर आणि संसार कर व्यवस्थित आणि घरच्यांना जप जा आता धर तुझ्या कामाचे पैसे सगळे आईला मालक एक सांगू का पैशापेक्षा महत्वाची गोष्ट सांगितली बरं का तुम्ही आज आमच्याकडनं कामं मस्त करून घेतात सगळं करून घेतात आणि पैसे देतात पण हे असलं चांगलं कधी कोणी सांगितलं नाही हा मग आता तू स्वतःला जप जा आता तुम्ही भावाप्रमाणे सांगितलं तुमचं नक्की ऐकन मी हे जुनं ना देत लगी कमी नाही व्हायचं पण मी उद्यापासून जवळपास बंद केलं तर जमाय बघा बनाव घेतलंय ना तू हा जा चालते येऊ का मालक मग ते रोटरचं बघतो उद्या मी चालेल चल आलेख साहेब ढोसून आले असताना हाय का नाही एवढं लवकर आले म्हणल्यावरती अरे नाही काय नाही रोजच रडगाणं झालंय उशिरा यायचं आणि ढोसून यायची गावभर जाऊन तुझी कामं उरकली का नाही काय माझ्या कामांपाशी तुमचं काय गुतलंय करू लागणार आहे माझी कामं आले मी माझी कामं उरकून काय करायची पगार होणार आहे आज हाय का नाही पाहिजे असन तुम्हाला त्याचं नाही म्हणते मी मग कशाचं पण ही साडी कुठून आली तुझ्याकडे
स्वतः घेऊन बोंब पाडत नाही, मग शेजार पाजारच्यांना किव येते, त्या शेजारच्या वहिनींनी दिली त्यांची साडी. हायला, मी काय म्हणतोय, काय आज दारू बिरू पिलो नाही मी अजिबात. काय बोलता तुम्ही? अहो एक वेळेस ते सूर्य उगायचा बंद होईल, पण तुम्ही दारू प्यायचे बंद नाही व्हायचे. अगं तसं नाही, तुला तर अजिबात कळत नाही. तो हे बघ, मालकाने दिलेला अख्खा पगार हा हे तुझ्याकडे राहू दे, घर खर्चाला. थांब, लक्ष्मी उजव्या हाताने देऊ दे. अख्खा पगार हा, शिल्लक आणि मग न दारू असता. आणि त्यातलं 500 बाजूला काढून पहिलं त्या पोराची फी भरून शाळेत पाठवून दे त्याला. हो पा, दिवस कोणी कोणी गावला आज, पैसे कस काय दिले तुम्ही? आणि आजपासून रोज सूर्य इकडनंच उगवणार आहे. म्हणजे ना, मी दारू बिरू पूर्ण बंद केली. अहो काही हेडबीड हल्लं काय तुमचं? दारू तुम्ही बंद केलं म्हणल्यावर तर लईच अवघड झालं. आपण सुधरूच. तसं नाही, तुला सांगू घर हे व्यसना पायी हे ना नादा पायी मी फार बाद झालतो. पण काय आहे, मला मालकाने आज व्यवस्थित हिशोब मांडून सांगितला. मला त्यांचं पटलं बुवा. त्यांनी हिशोब काढला. अगं 7 आणि 8 हजार मी पै कमावलेलं दारून सिगरेटीन बिड्या पायी घालवतोय. देवा, तुमच्या मालकाचं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. जे मी एवढ्या वा हे काय हे तुझ्यासाठी साडी. हा साडी? हा, ते शेजारी पाजारी असतं परत मागत नको जाऊ. आणि पोरांना बी आहे ना, ते पोरांचं माप नव्हतं माझ्याकडं. पोरांना पहिले आहे ना उद्या दुकानात नेऊ आणि चांगले ना कपडे घेऊ आणि पहिलं शाळेत तर पाठवून दे बाबा. आपली जिंदगी गेली मजुरी करण्यात, पोरांना हे हाल नाही होऊन द्यायचं आपण. अहो तुम्ही एवढं सुधारले म्हणल्यावरती आपलं तर आता घरच सुधारलं. कसं आहे माहिती आहे का, चांगलं सांगणारी माणसं आहे ना कमी भेटतात आयुष्यात. त्यांनी सांगितलेलं पहिलंच फटक्यात ऐकावं. मी बी आजपासून आहे ना हे सगळी व्यसनं सोडणारे. शरीर देवाने एवढं चांगलं दिलंय तेच आपणारे. आता कसं शाण्या माणसासारखं बोलले, व्यसन बिसन सोडून द्या, सुखाने राहू सुखाने जगू. पोरं पण आपले रोजचे भांडणं बघून आहे ना वैतागले होते. आता जरा नेहर तरी राहते. बरं, ही काम उरका पहिली. मी बी आता मस्तपैकी आंघोळ गोंघोळ करून घेतो आणि संध्याकाळी देवाला जाऊ सगळेजण मिळून पाय पडायला. हा जमते. चालतंय, जाऊ का मग मी उरकतो.